तर अजित पवार यांचा विमान अपघात आणि अशोक खरातचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला। अजितदादांचा अपघात झाला त्या काळात खरातनं 4 मोबाईल हँडसेट बदलल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। यासोबतच अनेक गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केलेत। तर याआधी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातात खरात कनेक्शन असल्याचा उल्लेख केला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता। अपघात प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी पहिल्या दिवसापासून केली जाते। या सगळ्या प्रकरणात सर्वात जास्त पाठपुरावा करतायत ते म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार। अपघात झाल्यानंतर पत्रकार परिषदा घेत रोहित पवार यांनी प्रेझेंटेशन सादर करत VSR कंपनी आणि त्यांच्या मालकांवर अनेक गंभीर आरोप केले। त्यातच आता रोहित पवार यांनी अशोक खरातचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। अजितदादांचा अपघात झाला त्या काळात खरातने 4 मोबाईल हँडसेट बदलल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। यातल्या एका मोबाईलवर फक्त 19 मिनिटांचा कॉल झाला, त्यानंतर तो हँडसेट बदलण्यात आल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय। एवढंच नव्हे तर अपघात झाला त्या दिवशी म्हणजे 28 जानेवारीला खरातच्या मोबाईलवर सर्वाधिक कॉल आल्याचा दावाही करण्यात आलाय। पूर्वीपासून त्याच्याकडे एकच नंबर असायचा, पण माझ्या अंदाजाने 20 सप्टेंबरच्या आसपास म्हणजे दादांचा ॲक्सिडेंट होण्याच्या 8 दिवस आधी त्याने एक वेगळा नंबर घेतला, त्याचा वापर केला, परत तो नंबर कॅन्सल केला, दुसरा नंबर आणि मोबाईल घेतला, तो कॅन्सल केला, तिसरा नंबर घेतला। असे दादांचा ॲक्सिडेंट होऊन 2 दिवस होऊस तर त्याने 4 ते 5 नवीन मोबाईल त्या ठिकाणी वापरले आणि ते वापरत असताना एक तर मोबाईल फक्त 19 मिनिटं संभाषण करण्यासाठी वापरला असं कुठंतरी कळतंय। आणि मग अशा आणि त्याच्याच बरोबर 28 तारखेला जेव्हा अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी सगळ्यात जास्त फोन त्यांना त्यावेळेस तिथं आले होते। पैशाच्या बाबतीत सुद्धा दादांचा ॲक्सिडेंट होण्यापूर्वी आणि नंतर उलाढाल त्या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात झालं असं काही लोकांचं मत आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा दिलेले आहेत। मग अजितदादांच्या ॲक्सिडेंटच्या आसपासच मोबाईल बदलले जातात, मोबाईलचा फोन येतो, पैशाची उलाढाल होती, अजितदादांच्या घराबाहेर तिथं काळी पूजा तिथं केली जाते आणि अशा सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हेतू बघता दादांना इजा पोचवावी असा कोणाचा हेतू होता का? ती व्यक्ती कोण? ते सत्तेतले आहेत का, मोठे नेते का दुसरं कोणी आहे? याचं कुठेतरी शहानिशा व्हावी। रोहित पवार यांनी याआधी झी 24 तासच्या टू द पॉइंट या खास मुलाखतीत अजितदादांचा अपघात आणि भोंदू अशोक खरात या कनेक्शनचा उल्लेख केला होता। त्याच्यातच खराताचं प्रकरण बाहेर निघणं, खरात ही व्यक्ती ब्लॅक मॅजिकमध्ये माहीर होती असं म्हणतात आणि मग त्यांच्याशी अजितदादांच्या पक्षातले प्रमुख नेत्यांचे वेगळे संबंध त्या ठिकाणी बाहेर आलेले। मग दादांच्या घराबाहेरची पूजा, ते संबंध आणि त्याच्यात बारामतीचा एक छोटा नेता कोणतरी आहे, अजून नाव काय आलं नाही, तो आणि कोकण चे नेते हे जवळ असणं आणि ती व्यक्ती म्हणजे छोटा नेता हा खरातकडे पण जात होता असे त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे। कोण तुम्ही नाव घेऊन सांगा ना, कोण? नाही, अजून छोट्या नेत्याचं नाव आम्ही काढतो। कोकणचे नेते कोण? सुनील तटकरे? नाही, सुनील तटकरे आहेत। मग आता ज्या महिला आयोगाच्या प्रमुख होत्या रुपाली चाकणकर, त्यांचं तर ईडीचंच कारवाई नाहीतर तपास त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे ते सातत्याने तिथं जात होते। इतरही नेते होते, नाव आता एकाच बाहेर येते, बाकीच्यांचे काही येत नाही। तर दुसरीकडे अजितदादांच्या विमान अपघाताच्या CID चौकशीवर रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा तपास CBI कडे देण्यात यावा अशी मागणी ही रोहित पवारांनी केली आहे। यासाठी CBI आणि EDली कारवाई सुरूच केलेली आहे, पण अजितदादांच्या अँगलनी CID शांत बसलेलं आहे, झोपलेलं आहे असं आमचं मत आहे। त्यांनी सुद्धा जागं व्हावं आणि या विषयामध्ये लक्ष घालावं, काय खरं घडलं हे त्या ठिकाणी बघावं। म्हणून आम्ही म्हणतोय की CBI कडे जर हा तपास देता आला तर तुम्ही त्या ठिकाणी द्यावा। ही फक्त आमचीच मागणी असं नाही, सत्तेत असणारा अजितदादांचा जो आजचा पक्ष आहे त्यांनी सुद्धा याच्या आधी मागणी केली होती, त्यानंतर त्यांनी स्मरणपत्र दिलं, अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडला। तपास यंत्रणांचे रिपोर्ट आल्यानंतर या विषयावर बोलणं योग्य राहील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांवर अधिकचं बोलणं टाळलंय। आमच्या ज्या अध्यक्ष आहेत सुनेत्राताई, ज्या उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी या बाबतीमध्ये स्वच्छ स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या वेळेला ह्या सर्व तपास यंत्रणेचा जे तपास हातात येईल त्यावेळेला भाष्य करणं योग्य राहील।
असं त्यांनी स्वतः स्वच्छ स्टेटमेंट आमच्याकडे केलेलं आहे. तपास सुरू आहे. रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणात खरात कनेक्शन जोडत अनेक गंभीर आरोप केले. त्यासोबतच काही धक्कादायक दावेही करण्यात आले. आता रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं तपास यंत्रणा पुढला तपास करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.